मी आता उभा आहे मनमाड बाजार समिती इथे शेतकरी कांदा घेऊन आलेले आहे. मात्र जेव्हा त्यांना कळालं का केंद्र सरकार पुन्हा कांद्याच्या दराबाबत हस्तक्षेप करत आहे, लासलगाव इथून एक रॅक कांदा घेऊन दिल्लीला जाणार आहे. तो कांदा दिल्लीला पोहोचला तर नाशिकच्या कांद्याला भाव मिळणार नाही. भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार हा डाव रचतंय का, असाही प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे. आणि केंद्र सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी संतप्त झालेले. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी, त्यांच्याकडून जाणून घ्या की केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतलाय त्याविषयी त्यांना काय वाटतं. अहो, काय म्हणाल, केंद्र सरकारने आता कांदा महाग झालाय अशी ओरड सुरू झालेली आहे आणि जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आता नाफेडचा कांदा दिल्लीला बोलवलेला आहे. काय सांगाल याविषयी? कसं आहे, पहिली गोष्ट शेतकऱ्यांचा विचार कोणीच करत नाही. पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे, खाणाऱ्यांचाच विचार करतं का सरकार, असं याच्यातून दिसतंय. आता कुठेतरी शेतकऱ्यांना 2 रुपये मिळत आहे, एकदम चुकीचं धोरण करतंय सरकार. सरकारने जर नाफेड मार्फत कांदा साठवलेला आहे तर माझं माननीय श्री देवेंद्र फडणवीस, माननीय श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे का त्यांनी महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांना 2 रुपये मिळतात तर ते होऊन द्यावे. जो कांदा त्यांनी नाफेड मार्फत इथं साठवलेला आहे तो कांदा दिल्लीला न पाठवता डायरेक्ट परदेशात पाठवावा, ही त्यांना शेतकऱ्याकडून विनंती आहे. भाऊ, तुम्ही काय म्हणाल, काय तुमचं मत आहे याविषयी? आमचं मत असं आहे की हा कांदा 6 महिन्यापासून चाळीस साठून ठेवलेला आहे आणि सुरुवातीला हा कांदा 500, 600, 700 रुपये क्विंटल विकला. त्यावेळेस कुणीही बोलायला तयार नव्हतं. आणि आता इनमीन किती 1% शेतकऱ्यांकडं 10 क्विंटल, 20 क्विंटल किंवा 30 क्विंटल, 40 क्विंटल असा माल शिल्लक राहिलेला आहे. आणि त्याच्यातून फक्त त्यांचा आहे ना, जो माग केलेला खर्च आहे तेवढाच वसूल होतोय फक्त. ही भाववाढ नसून ही शेतकऱ्यांची थट्टा चालवलेली आहे या शासनाने. तर हा नाफेड मार्फत जो खरेदी केलेला कांदा आहे हा भारतात न विकता हा विदेशात विकावा आणि शेतकऱ्यांना कुठंतरी 2 रुपये भेटताय ते भेटून द्यावं शासनाने. आणि खताच्या किमती आज 2400-2500 रुपये गुणी झालेली आहे. आणि त्याच्यानंतर लागवड खर्च हे ते सगळा जर विचार केला तर शेतकऱ्यांना 70 ते 80 हजार रुपये एकरी खर्च आहे. आणि याच्यातून शेतकऱ्यांना कुठलाही 1 रुपया भेटत नाहीये. एकूणच आपण बघितलं असेल तर जो शेतकऱ्यांचा जो संताप आहे तो अनावर झालेला आहे. कारण आता 2 पैसे हातात येणार असताना केंद्र सरकारने लगेच हस्तक्षेप करून कांद्याचे भाव पाडण्यासाठी दिल्लीला कांदा मागवत आहे. इतर राज्यातही कांदा नाशिक जिल्ह्यातून पाठवला जाणार असल्याची ही चर्चा आहे. त्याच्यामुळे शेतकरी संतप्त आहे आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप न करता खाणाऱ्या सोबतच पिकवणाऱ्याचाही विचार करावा, अशी एकमुखी मागणी मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे. बबू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड.